आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. श्रोते हो, PCET's इन्फिनिटी 90.4 FM वर आता ऐकूया श्रुतिका पानामागे दडलाय काय. पर्स्पेक्टिव्हच्या ऑफिसमधले हे सगळे सहकारी आज कुठेतरी मस्त फिरायला गेले आहेत. ते कुठे गेले आहेत आणि तिथे गेल्यानंतर काय गमती जमती होत आहेत हे आजच्या भागामध्ये आपण ऐकणार आहोत. या श्रुतिकेचा 5वा भाग आज आपण प्रसारित करतो आहोत. लेखन विराज सवाई आणि सहभागी कलाकार आहेत ज्योती गोखले, माधुरी ढमाले, प्रसन्न कुलकर्णी आणि विराज सवाई. तर ऐकूया श्रुतिका पानामागे दडलाय काय. पोचलो एकदाचे. उकसान डॅम. सृजन, मुक्ता, उतरा खाली. अरे बघा तरी आपण कुठे आलो आहोत ते. हे काय पोचलो पण सर, हे तर एकदम मिडल ऑफ नोवेअर आहे. आजूबाजूला एक माणूस वगैरे काय आहे का नाही? अरे या बघ. आणि एक मिनिट, इथे नेटवर्कचा एक छोटा काटा सुद्धा दिसत नाहीये. झिरो नेटवर्क आहे इथे. झिरो नेटवर्क पाहिजे. तेच तर हवा होता ना सृजन. एक्झॅक्टली. नो नेटवर्क म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्यातलं नेटवर्किंग सुरू होणं. वाव, हे बघा पाणी. म्हणजे एका बाजूला उन्हाने असं चकाकतंय आणि दुसऱ्या बाजूला किती शांत आहे. शहरात आपण फक्त नळात नाही येणारं पाणी बघत असतो आणि इथे तर असा अथांग साठा आहे. खरंच पाणी तर आहे ग. अरे पण विश्वास, हा. हे पाणी प्यायला चालेल का रे? हो. आपण पिण्याचं पाणी पुरेसं आणलंय ना? अगदी अगदी ललिता ताई, काही काळजी करू नका. 2 मस्त मोठे कॅन भरून घेतलेले आहेत. नो प्रॉब्लेम. पण आज आपण असा कुठल्याही गोष्टींची काळजी करायची नाहीये. निसर्गावर विश्वास ठेवून आपण इथे राहणार आहोत की नाही. येस सृजन, ते नेटवर्क आणि लॅपटॉप वगैरे विसर रे आता. ललिता ताईंच्या हातातली पिशवी घे आणि हा 1 मिनिट, हा तंबू पण घे. येस. तंबू म्हणजे काय सर, मला वाटलं होतं काहीतरी कॉटेज वगैरे असेल. आपण खरंच या टेंट मध्ये झोपणार आहोत? म्हणजे रात्री काही आलं बिलं तर? काय येणार आहे सृजन? अरे हो. म्हणजे जास्तीत जास्त एखादा खेकडा किंवा बेडू. खेकडा. आणि ऐक, हे बॅकवॉटर सुरक्षित आहे. डोंट वरी. एक्झॅक्टली बरोबर. मुक्ता, तू आणि सृजन चांगली सपाट जागा बघा. आणि तंबू लावण्यापूर्वी आपल्याला जमिनीचा उतार बघायला पाहिजे. हे मात्र लक्षात ठेवा. ओके. नाहीतर आपण रात्री सगळे एका कोपऱ्यामध्ये लोळत जाऊ. हा ललिता ताई, तुम्ही एखादा ना आडोसा बघा. आपल्याला तिथे मस्त पैकी चूल मांडता येईल. वा वा वा, मस्त आयडिया. मॅडम अहो, हे तंबूचे पोल जोडणं अवघड आहे हो. म्हणजे एखाद्या पझल सारखं झालंय. हे कुठं लावायचंय काही कळतच नाहीये. आणि ही हुक्स जमिनीत घुसतच नाहीयेत. जमीन किती कडक आहे ही. होय 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 सृजन. अरे आपण फक्त शहरामध्ये गुळगुळीत फरशीवर चालतो ना, म्हणून हे कठीण वाटतंय. हे बघ, हा दगड घे. या दगडाने ना तिरकट ठोक आणि जोर लावू नकोस. अँगल बघशील. हे बघ, निसर्गात नुसती ताकद उपयोगाची नाही आहे रे. कसलं काय मॅडम, आपल्याकडे एका फोनवर सगळं दारात उभं राहतं. इथे साध्या एका टेम्पररी घरासाठी घाम गाळावा लागतोय. पण खरं सांगू का, हा मातीचा आणि हा वाळलेल्या गवताचा जो वास येतोय ना, वा वा वा, तो एसीच्या हवेत कधीच नव्हता आला. बघ विश्वास, अरे विश्वास, काय? अरे इथे बघ,
कुणीतरी आधीच येऊन गेलंय वाटतंय. बर. इथे कोळसा पडलाय. अरे बेस्ट. बाप रे, या प्लास्टिकच्या बाटल्या बघ ना. अरे किती टाकले तिथे. ही काय बेशिस्त माणसं आहेत रे. अरे शी. बाप रे, खरंच अहो ललिताताई, काय दुर्दैव आहे ना आपलं. अहो लोक निसर्ग बघायला येतात की जाताना कचरा स्वतःचा इथे सोडून जायला येतात, काय कळतच नाही. जातील तिथे कचरा कुंडी करतात. हो ना. किती विसंगत आहे हे पण. ज्या शांततेसाठी आपण शहरातून पळत इथे येतो तिथेच आपण शहरातली घाण सुद्धा घेऊन येतो. सर, ते काही नाही. आपण इथून निघताना ही जागा आता आहे त्यापेक्षा जास्त स्वच्छ करायची. काय? नक्कीच, हो, प्रश्नच नाही. नक्कीच. पण आधी आजचा अनुभव घेऊया. काय काय सृजन, हा? जमतंय का तंबू लावायला? जमलं सर. जमलं ना. बघा, माझं पहिलं हँड बिल्ट घर. माझं हँडबिल्ड घर बरं का आता. हा. थोडं वाकडं झालंय, हा? पण स्वतःच्या हाताने उभं केल्याचा आनंद काही वेगळाच आहे. वा 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 वा, शाबास रे गड्या. ललिताताई, ही घ्या लाकडं. अजून आणतोय, थांबा. हा. अरे वा. छानच रे विश्वास. मुक्ता आणि सृजन, तुमचं ते काम झालं असेल ना, तर आता या चुलीकडे वळूयात. अरे थोड्या वेळाने भूक लागेल आणि सूर्यही आता डोंगरामागे जायला लागलाय. अंधार पडायच्या आत आपल्याला जेवणाची सोय करायला हवी बरं का. चालेल. चला पटापटा. हा, एक मिनिट. अरे इकडे हा, या ना काय सगळे. झालं? काय? अरे पाण्यात सूर्याचं प्रतिबिंब काय मस्त शेंद्री दिसतंय ना. मुक्ता, आपण मासिकासाठी इतक्या विषयांवर लिहितो, हो. पण हे दृश्य आता कोणत्या शब्दात बसवायचं सांग बघू. सर, हे फक्त अनुभवायचं. येस. अरे म्हणून तर आपण इथे आलोय. हो ना. काय मग सृजन, कसं काय वाटतंय? कसं वाटलं सरप्राईज ट्रिपचं ठिकाण? सर, आज पहिल्यांदा मोबाईल नेटवर्क नाहीये म्हणून रेस्टलेस वाटत नाहीये. उलट या पाण्याकडे बघताना काहीतरी वेगळंच वाटतंय. अरे केवढी शांतता इथे. काय रे सृजन, काय रडतोयस? काय काय एवढं काय हो, झालं? नाही मावशी, हा चुलीचा धूर सरळ डोळ्यात जातोय. आपण गॅस शेगडी का नाही आणली? हा बघ. किंवा तो छोटा हँडी स्टोव मिळतो ना, ते तरी घ्यायला हवं होतं आपण. सृजन, चूल पेटवणं ही एक कला आहे बरं का. लाकडं अशी रचायची की हवा खेळती राहिली पाहिजे. ये बा. आणि धूर, तो तर या जेवणाचा खास मुख्य मसाला आहे. हा, ये बात. बघ कशी मस्त स्मोकी फ्लेवरची खिचडी तयार होते की नाही बघ. ये ओहो. बात, क्या बात आहे. हा. खरं आहे मावशी. म्हणजे शहरात आपण फक्त बटन फिरवतो आणि निळा जाळ बाहेर येतो आणि तिथे अग्नी आपल्या नियंत्रणात असतो. पण इथे आपल्याला अग्नीशी मैत्री करावी लागते बघा. अगदी. आणि हे बघा, बटाटे चिरून झालेले आहेत. Great, सर, मस्त. तुम्हाला अजून लाकडं मिळाली की हे नाही? काय लाकडच तर घेऊन आलोय. हे घ्या ललिताताई. हा, ठेवते. एक गोष्ट लक्षात आली का? आपण एरवी ताटात जेवण आल्यावर मीठ कमी आहे किंवा भाजीच नीट शिजली नाहीये अशा लगेच तक्रारी करत असतो, कारण तिथे आपल्या कष्टाचं योगदान शून्य असतं, हो की नाही? पण इथे स्वयंपाकासाठी आपणच लाकडं वेचली, आपणच चूल पेटवली, धूर सोसला. पण आता खिचडी कशीही झाली तरी आपल्याला ती अमृतच वाटणार आहे. म्हणजे नाही, तसं नाही, म्हणजे ललिताताई करतात म्हणजे छानच होणार आहे खिचडी. पण अहो मुद्दा लक्षात घ्या ना. काय सर, कळलं, भावना पोहोचल्या. हा. मावशीने इतक्या वेळ फुंकर मारल्यावर आत्ता कुठे जाळ धरलाय. हो ना. मग पण खरंच एक साधी खिचडी करण्यासाठी इतकी मेहनत लागते हे मला आज कळतं. बाहेरून ऑर्डर करतो आपण, तेव्हा फक्त 15 मिनिटांचा उशीर सहन होत नाही आपल्याला. तुला फक्त मला का मुक्ता मॅडम? हा, मग? सांगू त्या दिवशी की नाही मावशी? काही नाही ग, काही नाही मावशी, नाही, काही सांगतो नाही. उगीच काहीतरी बोलतोय अगं हा. आता का सांगतो की. अरे 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 मुक्ता, सृजन, सगळीकडे तुम्ही सारखेच कसे हो वागता रे? ना, हा? घरी दारी सगळीकडे सारखंच. वा, असं वागतात? ओरडलो हा ललिताताई त्यांना. पण जरा आवाज कमी करा, किती जोर जोरात ओरडताय तुम्ही. अरे जरा आजूबाजूच्या शांततेचा आदर करायला शिका. कुठे आलो होतो आपण? हा, तर मी काय सांगत होते सृजन, रोज आपण अन्न खातो पण त्याचा आदर करत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःच्या हाताने चूल पेटवता, अग्नी पेटलेला राहावा म्हणून कष्ट घेता, त्यावर स्वतः रांधून मग जेवता ना, तेव्हा तुम्हाला कळतं की अन्नाचा प्रत्येक कण हा निसर्गाची किती मोठी देणगी आहे. करेक्ट. खरं. हा, हे बघ, फोडणीचा काय खमंग वास सुटलाय आता. वा, वा, वा. ललिता मावशी, खरंच या वासाने माझी भूक चाळवली. आणि सर, तुम्ही मगाशी म्हणालात ना
योगदान. मला वाटतं जगण्याचं सुद्धा असंच आहे. ज्या गोष्टीत आपण आपले कष्ट ओततो तीच गोष्ट आपल्याला आपली वाटते. मग तो Absolute. एखादा लेख असो किंवा ही चुलीवरची खिचडी. अगदी अगदी बरोबर. प्रसिद्ध ब्रिटिश ब्रॉडकास्टर सर डेव्हिड ॲटनब्रा नुकतेच 100 वर्षांचे झाले. तुम्ही बघितलं हो, असेल हो, ना? त्यांचं ना एक वाक्य मला खूप पटतं, नेहमी आठवतं. ते म्हणतात, नो वन विल प्रोटेक्ट वॉट दे डोंट केअर अबाउट अँड नो वन विल केअर अबाउट वॉट दे हॅव नेव्हर एक्सपिरियन्स्ड. खरंय. आपण जाणीवपूर्वक स्वतःला अनुभव संपन्न करत जायचं असतं आणि स्वतःच्या संवेदनांची टोकं बोथट होऊ द्यायची नसतात. ॲब्सोल्युटली करेक्ट. Yes. आपण आयुष्यात ना नेहमीच शॉर्टकट शोधतो. झटपट यश, झटपट प्रसिद्धी, झटपट पैसे. पण त्या झटपट गोष्टीची चव टिकते थोडीच. खरी चव तर ती ह्या संथ प्रक्रियेत असते. स्लो कुकिंग. येस. येस. हा. आता ही चूल बघा, ती हळूहळू तापतीये, लाकडं सावकाश जळतायत आणि आता अन्न शिजतंय. हळूहळू त्याची चव वाटतीये. हेच जगण्याचं तर खरं मर्म आहे. अगदी. म्हणजे सर, मावशी, आपण शहरात फक्त रिझल्ट बघतो, पण इथे मात्र आपण प्रोसेस अनुभवतोय. करेक्ट देअर यू आर. ही खिचडी शिजायला वेळ लागतोय खरा, पण त्या वाट बघण्यातही एक मजा आहे. हो ना. वा. आणि त्या वाट बघण्यातूनच भुकेची किंमत कळते आपल्याला. म्हणजे शहरात आपली पोटाची भूक शमते पण मन मात्र अतृप्त असतं. आता इथे पोट रिकामं आहे, पण समोरच्या या धुराच्या आणि खिचडीच्या वासात मन कसं कृतज्ञतेनं भरून आलंय अगदी. चला चला. आ हा हा हा. मस्त वाफ आली. काय वास अरे येतोय. बाप. सुजन, अरे ते मातीचे कुल्हड आणलेत ना, ते घे. आणि मुक्ता, तू पत्रावळी काढ. Yes, लगेच. विश्वास, घेऊ का वाढायला? हा? अरे अरे कुठे हरवलायस? हो येस येस येस. चला, भूक लागली. काही नाही हो, जरा तंद्री लागली होती एवढंच. बघू तरी आपल्या सगळ्यांच्या कष्टाची चव कशी लागते ती. आई शपथ, काय अरे काय लागते ही चुलीवरची खिचडी. खरंच. अफलातून. मी आयुष्यात हे असं पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करतोय. खरंच मस्त झाली आहे खिचडी अतिशय मावशी. एक नंबर. बघ मगाशी म्हटलं होतं की नाही? हा? खरंय. सर, हो सर, जाग्यात का? काय रे सृजन? नाही, जागाच आहे मी. काय झालं काय? सर, टेंटच्या मागच्या बाजूला कसल्या तरी चालण्याचा आवाज येतोय. कोणीतरी आहे तिथे. मी मगाशी टॉर्च मारणार होतो, पण भीती वाटली मला. सृजन शांत राहा आणि टॉर्च एकदम मारू नकोस. कुणी आवाज करू नका. मावशी, जागी आहेस का तू? मी जागीच आहे ग. विश्वास, काय असावं बाहेर? बिबट्या तर नसेल ना? आपल्याला आता काही माहिती नाहीये. आवाज येतोय कसला तरी. सृजन, घाबरू नकोस. पण जे काही आहे ना ते खूप जवळ आहे. आपण फक्त शांत बसायचं. कोणतीही हालचाल करायची नाही आणि आवाज तर मुळीच करायचा नाही. वन्यजीवांना आवाजाची आणि अचानक पडणाऱ्या प्रकाशाची ना जास्त भीती वाटते. सर, तो अगदी आपल्या उशाशी आहे. आय नो. मी टॉर्च चालू करू नको नाही सृजन, अजिबात टॉर्च चालू करू नकोस. अजिबात नाही. आपण इथे पाहुणे आहोत. हे त्यांचं जग आहे. जोपर्यंत आपण त्यांच्यासाठी धोका निर्माण करत नाही तोपर्यंत आपल्याला ते काहीही करणार नाहीत. अरे, निसर्गात भीती ही दोन्ही बाजूंनी असते. आपण त्याला घाबरतोय तसंच तोही आपल्याला घाबरतोय ना. हे बघ, आपण फक्त शांत राहूया. ओके? येस. सर, ते जे काही होतं ते आता लांब गेलंय असं वाटतंय. आय होप असं. हे आवाजावरून वाटतंय की एखादा रानडुक्कर किंवा सांबर असा. अरे बघा इकडे. तो बघा, तो समोर. कुठे? चांदण्यात तिकडे त्या झुडपाच्या इथे. त्याचे फक्त डोळे चमकतायत. करेक्ट. भेकर किंवा सांबरच आहे. शांतपणे पाणी प्यायला आलं होतं. ग्रेट. बापरे. आता मजा वाटते. बापरे. सर,
अजूनही माझे हार्टबीट काही कमी होत नाही. मला वाटलं आज काही आपलं खरं नाही. खरं नाही. पण तो इतका वेळ जवळ येऊनही त्याने आपल्याला काहीच केलं नाही. अरे या प्राण्यांचे सेन्सेस माणसापेक्षा कैक पटींनी जास्त सेन्सिटिव्ह असतात. त्याला फक्त पाणी प्यायचं होतं, पण आपण मध्ये होतो ना. आपण शांत होतो म्हणून त्याला आपल्यापासून कोणताही धोका नाही असं वाटलं. शांतपणे तो त्याच्या वाटेने निघून गेला. करेक्ट. पण मला अजूनही खरं वाटत नाहीये. Absolutely. किती विलक्षण अनुभव आहे हा. हो ना. बघा, आपण शहरात असतो ना, लगेच आरडाओरडा केला असता, दगड मारली असते. पण इथे आपण शांत राहिलो आणि त्यानेही आपला मान राखला बरं का. Correct, अगदी correct. खरं, अगदी हे बघ, खरं. खरं सांगू का, जंगलाचा एक साधा नियम आहे, तू मला त्रास देऊ नकोस, मी तुला त्रास देणार नाही. वा. उगाच हिंसा केलेली त्यांनाही आवडत नाही. ते फक्त स्वसंरक्षणासाठी हल्ला करतात, तेही कधीतरीच. आपण शांत राहिलो म्हणजे आपण त्यांना आम्ही तुमचे शत्रू नाही हा संदेश दिला. वन्यजीवांशी संवाद साधण्यासाठी शब्दांची नाही तर या मौनाची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेशन्सची, संयमाची सगळ्यात जास्त गरज असते. केवढा वेळ पाणी पितोय तो, हो ना. अजून तिथेच आहे. तिथेच आहे. आज मला कळलं की आपण उगीच घाबरतो. हे थ्रिल मला कोणत्याही मूवी किंवा सिरीज मध्ये बघून मिळालं नसतं. मुक्ता मॅडम, तुमचं मगाचं वाक्य आठवलं. निसर्गात नुसती ताकद उपयोगाची नसते, ती कधी आणि कशी वापरायची हे या प्राण्यांना कळतं. माणसांना कधी कळणार हो? लवकरच कळो अशी आपण आशा व्यक्त करूया. तुर्तास आपल्याला चौघांना कळलंय हेही नसे थोडके काय हो. सृजन. एक सांगू का, मगाशी जो थरार वाटत होता ना, आता ती शांतता किती सुखावह वाटते ना. सर, मगाचे ते चमकणारे डोळे आठवले की अजूनही अंगावर काटा येतोय. खरं खरं खरं. पण आता विचार करताना मात्र जाणवतंय की आपण किती नशीबवान आहोत. शहरात आपण प्राणी फक्त झू मध्ये पिंजऱ्यात बघतो, इथे तो त्याच्या हद्दीत होता आणि आपण त्याचे पाहुणे होतो. खरंय सृजन. आणि त्या प्रसंगाने आपल्याला एक मोठा धडा शिकवला की निसर्गाचा आदर कसा करावा. पण संध्याकाळी ललिता मावशीला त्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि काचेचे तुकडे दिसले ना, ते आठवलं की वाटतं लोक इथे येतात ते निसर्ग अनुभवायला की तो ओरबाडायला. इथली शांतता भंग करायला येतात का. काय सांगायचं मुक्ता, हेच तर खरं दुर्दैव आहे ना. पर्यटन म्हणजे फक्त फोटो काढणं आणि मजा करणं आणि खरं तर हैदोस घालणं असंच लोकांना वाटतं. पण समंजस पर्यटन किंवा जबाबदार पर्यटन म्हणजे आपण जिथे जातो तिथे आपल्या अस्तित्वाचा कोणताही वाईट ठसा न उमटवणं. मगाशी जर त्या सांबराचा पाय त्या एखाद्या बाटलीच्या फुटलेल्या काचेच्या तुकड्यावर पडला असता तर काय झालं असतं, हो की नाही. आपण आपल्या आनंदासाठी या मुक्या प्राण्यांचं घर उद्ध्वस्त करतोय का. अरे लोक आपापली घरं कशी स्वच्छ ठेवतात रे. हा, मग हा निसर्ग हे आपलंच घर आहे ना, हे त्यांना काही कळत नाही का रे. हा, आपण जे काही सोबत आणतो, प्लास्टिक असो वा अन्नाची पाकिट, ती परत घेऊन जाणं ही आपली जबाबदारी नाही का रे. हा, खरंय मावशी. शहरात आपल्याला सवय असते की आपण कचरा टाकला की कोणीतरी तो उचलेल, पण इथे कुणीही येणार नाहीये. आपण आपली घाण स्वतःच साफ करायला पाहिजे. जे घटक निसर्गाचा भागच नाही आहेत ते आपण इथे का आणायचे. नक्कीच खरंच विचार करण्यासारखी आणि कृती करण्यासारखी गोष्ट आहे. सृजन, ते बघ वर ती जी ताऱ्यांची प्रश्नचिन्हाच्या आकाराची जी रांग दिसते ना, हा, ती सप्तर्षी आहे. ओळखलीस का. हो. शहरांच्या दिव्यांच्या झगमगाटात हे वैभव कधी दिसलंच नसतं आपल्याला. आपण जेव्हा समंजस किंवा जबाबदार पर्यटन म्हणतो ना, तेव्हा त्यात या आकाशाचा सुद्धा समावेश होतो बरं का. लाईट पोल्युशन नसल्यामुळे आज आपण हे ताऱ्यांचं विश्व इथून अनुभवू शकतोय, बघू शकतोय. खरंय सर. मी आयुष्यात कधीच इतक्या चांदण्या एकाच वेळी बघितल्या नव्हत्या. या सगळ्यात आपण किती छोटे आहोत ना. आपला इगो, आपली धावपळ, आपली टेक्नॉलॉजी या ताऱ्यांसमोर काहीच नाहीये. किती खरं आहे सृजन. निसर्गाच्या कुशीत आल्यावर माणसाला स्वतःची खरी उंची कळते. आपण स्वतःला खूप मोठे समजतो, पण या डोंगरांच्या, या जलाशयांच्या, आकाशाच्या साक्षीने आपण फक्त एक छोटासा जीव आहोत ही जाणीवच आपल्याला जमिनीवर ठेवते. सर, या सहलीने आपल्याला काय दिलं तर आयुष्यातला खूप महत्वाचा असा अनुभव दिला. जबाबदारीची जाणीव करून दिली. आणि मुख्य म्हणजे स्वतःला ओळखण्याची संधी दिली. त्यासाठी थँक्यू सर. थँक्यू काय.
रात्र अजून बरीच बाकी आहे. खरं तर या अनुभवानंतर झोप लागेल की नाही माहिती नाही, पण या जाळीतनं आत येणाऱ्या चांदण्यात मस्तपैकी पडून राहूया. आणि सकाळी आपण आलो होतो तेव्हा ही जागा जशी होती त्यापेक्षा अधिक स्वच्छ आणि सुंदर करून आपलं जायचं ठरलंय. हाच आपला उकसांचा खरा निरोप असेल. ठरलं? ठरलं.